एका साध्या ट्रिकने पांढरे शुभ्र खोबरे नारळाच्या करवंटीतून आपण काढणार आहोत आणि अत्यंत मौसूद अशी ओल्या खोबऱ्याची बर्फी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. जर ही रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कुकरमध्ये थोडेसे पाणी घेतलेले आहे. त्या पाण्यामध्ये हे ओले नारळ उभे करून घेतलेले आहेत. नारळ फोडलेले आहेत आणि त्याचा अर्धा अर्धा भाग असा उभा केलेला आहे. कुकरला 1-2 शिट्ट्या आपण करायच्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. अशा रीतीने हे खोबरे 1-2 शिट्ट्या झाल्यानंतर 10 मिनिट असेच वाफेवर ठेवलेले होते. आता हे थोडेसे कोमट झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपण हे खोबरे आतून ह्या करवंटीपासून खोबरे सोडवून घ्यायचे आहे. खोबरे थोडे कोमट झालेले आहे. आता निघते का पाहूया आपण. थोडेसे खलबत्त्याच्या साहाय्याने हे असा रुमाल घालून थोडंसं टॅप करून घेतलं तरी चालू शकेल. हे अशा पद्धतीने निघते. थोडंसं नाही निघालं तर चाकूच्या साहाय्यानं ते काढायला हवे. हे अशा पद्धतीने हे नारळ निघालेलं आहे. आता ही काळी पाट आहे ती आपण थोडीशी काढून घेऊया. बटाट्याच्या जी साले काढतो त्या खिसणीनं शिस्ती त्याचे काढून घ्यायचे आहेत साले. अशा रीतीने या सर्व नारळाचे पाठीमागची जी काळी बाजू होती ती काढून घेतलेली. कोमट आहे तोपर्यंतच काढावे म्हणजे ते पटपट निघते. आणि आता ह्याचे काय करूया की आपण पीस करून घेऊया. छोटे छोटे कट करून असे छोटे छोटे पीस करून घेऊया. अशा रीतीने हे सर्व पातळ काप त्याचे करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. अशा रीतीने हा बारीक असा चव झालेला आहे. असे बारीक असे खोबरे पांढरे शुभ्र असे करून घेतलेले आहे. बर्फीसाठी साहित्य घेतलेले आहे. 2 वाटी नारळ बारीक जो केलेला होता तो घेतलेला आहे. 1 वाटी साखर आहे आणि 1 लिटर दुधाची साय आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जादा आहे. आणि हे 2 पाऊच दूध पावडरीचे घेतलेले आहेत. 20 ग्रॅमचे आहेत म्हणजे 10 रुपयाचं 1 पॅक आहे. असे 2 पॅक मी दूध पावडरीचे घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घालून घेऊया. सगळं पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. ही साय आणि दूध हे पण यामध्ये घालायचं आहे. दूध पावडरीच्या गाठी होऊ नयेत म्हणून ती पण याच्यामध्येच आपण घालून घ्यायची आहे. 1 पावडर घालूया आणि 1 पावडरचं पॅक आपण नंतर घालूया आणि हे सगळं एकदम बारीक करून घ्यायचं आहे. अशा रीतीने मिश्रण हे सगळे एकजीव करून घेतलेले. आता हे कढईमध्ये परतून घ्यायचे आहे. कढईत थोडेसे तूप टाकूया. 1 चमचा तूप सर्व कढईला लावून घेऊया. जे मिश्रण केलेले होते ते मिश्रण आपण यामध्ये ओतून घेऊया. मंद गॅसवरती आता आपण हे परतून घेऊया. सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये एकजीव केले त्यामुळे ते एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता गोळा होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. 5 मिनिट झालेले आहेत. मंद गॅसवरती हे हलवून घेत आहे. गॅस मोठा करायचा नाही नाहीतर बर्फीचा कलर बदलू शकतो. आपल्याला पांढरी शुभ्र अशी बर्फी करायची आहे. तर 5 मिनटं झाल्यानंतर आपण जी राहिलेली पावडर होती दूध पावडर ती आपण ही दूध पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडी थोडी घालत जाऊया म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गिठळ्या होणार नाहीत. मिक्सरमध्ये घातली नाही म्हणजे सगळंच मिश्रण जर घट्ट झालं तर ते फिरवता येणार नाही, एकजीव होणार नाही म्हणून फक्त एकच पोळी त्याच्यामध्ये घालून घेतलेली होती. अशी थोडी थोडी करत ती सगळी पावडर आपण मिल्क पावडर याच्यामध्ये दूध पावडर टाकून घेऊया आणि हे आता व्यवस्थितरित्या मिक्स करूया. मंद गॅसवरतीच फिरवायचं आहे. मिश्रण परतून आपल्याला 10 मिनिट झालेले आहेत. मंद गॅसवरती हे मिश्रण परतलेलं आहे. आता याचा गोळा होत आहे. कडेन अशी थोडीशी साखर बनायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीनं तो गोळा करायचा आहे. थोडंसं आता गोळा व्हायला
सुरुवात झालेली आहे. बर्फी कशी झाली अशी ओळखायची तर कडेने असे थोडीशी अशी साखर तयार झालेली आहे आणि थोडंसं असा गोळा हातात घेतल्यास अशी गोळी तयार होते. तर हे मिश्रण आता बऱ्यापैकी झालेलं आहे. गॅस बंद करून आपण त्या गरम कढईतच थोडंसं असं हलवून घेऊया. अगदी छानरित्या आता हा गोळा झालेला आहे. आता हे आपण गोळा ट्रेमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया आणि गरम कढईमध्ये असं थोडासा गोळा परतून थोडा वेळ घेऊया. मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊया. अशा रीतीने मिश्रण एकजीव असे झालेले, छान असा गोळा झालेला आहे त्याचा. तर मिश्रण हे ट्रेमध्ये आपण थापून घेऊया. सगळे व्यवस्थितरित्या मिश्रण लावून घ्यायचे आहे, थापून घ्यायचे आहे. हे फुलपात्राला तूप लावून घेतलेलं आहे, ते आता थोडंसं टॅप करून घेऊया. अगदी व्यवस्थितरित्या एकसारखी अशी बर्फी थापून घेऊया. अशा रीतीने ही छान अशी बर्फी थापून झालेली आहे. थोडेसे मिश्रण गार होऊ दे, त्यानंतर आपण याला वड्या पाडून घेऊया. बर्फी आता थोडीफार सुकलेली आहे, आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. छानरित्या वड्या पडत आहेत. व्यवस्थितरित्या आपण बर्फी कट करून ठेवूया आणि थंड झाल्यानंतरच त्या वड्या आपण काढायच्या आहे. बर्फी थोडी थंड झालेली आहे. आता आपण निघते का पाहूया. छान झालेली आहे बर्फी. बर्फी आपण निघते का पाहूया. इतक्या छान पद्धतीने ही बर्फी निघालेली आहे. आणखीन एक आपण बर्फी काढून घेऊया. बघा किती छानरित्या बर्फी निघालेली आहे. सगळीकडून दाखवते मी. अगदी सुंदररित्या बर्फी निघालेली आहे. आता यातली एक बर्फी मी उचलून दाखवते. पहा कशा पद्धतीने झालेली आहे. अगदी मऊसूत आणि खव्याच्या बर्फीसारखी झालेली आहे. हे पहा, अतिशय सुंदर अशी झालेली आहे. हे पहा, अगदी खव्याची बर्फी आपण खातो तशा पद्धतीची ही बर्फी झालेली आहे.